आज एन्जॉय करूया आणि ब्लॉग जो आहे तो आय गेस कदाचित मोठा होईल. सो गाईज हे बघा आता जाता जातात आमचं पेट्रोल पंप संपलंय का मारत मारत पोचलो आहे पेट्रोल पंपवर. अक्षय भाई, निखिल भाई, रचित भाई, इथे आहे बिल्टन. सो हे गाईज कसं काय, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि थंबनेल बघून तुम्हाला माहिती पडलाच असेल आज आपण कुठे चाललो. तर आजचा व्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे बिकॉज आपण चाललो आहोत नवीन फ्रेंड्स, नवीन कलिग्स सोबत, नवीन एरिया, नवीन जागा एक्सप्लोअर करायसाठी. आणि आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल घेऊन आले. आणि आपल्याबरोबर ऑफिस कलिग्स सोबत आपला सतीश पण आहे भाऊ. आणि सतीशला घेऊन चाललो आम्ही एका मस्त प्लेसवर. त्या प्लेसचं नाव तुम्हाला थंबनेल बघून माहिती पडलंच आहे. सो आम्ही चाललो आहोत आता अलिबागला. पहिला प्लॅन काहीतरी दुसरा झालेला, नंतर आम्ही चेंज केला आणि प्लॅन झाला मग अलिबागला जायचा. सो जाऊया तिथे, एन्जॉय करूया. आणि व्लॉग जो आहे तो मी मध्येच स्टार्ट करतो. विचार केलेला ऑफिस सुटल्यानंतर ऑफिसच्या खालनं स्टार्ट करून, बट त्या टायमाला थोडं कन्फ्युजन होतं कुठे जायचं कुठे नाही. आणि गाडी वगैरे काही म्हणजे भेटत नव्हती कारण का बिकॉज मी विरारला जाऊन पुन्हा गाडी घेऊन यायला जमलं नसतं. सो हा सगळा सीन होता. सो आता आपण थांबलो आहेत वाशीला मध्ये भर रस्त्यात थांबलो आपण हायवेच्या इथे, हायवे साईडला. सो इथून आपण आता डायरेक्ट निघूया आपल्या मेन डेस्टिनेशनवर, भेटूया आणि तिथे जाऊनच आता ब्लॉग स्टार्ट करू. सो गाईज हे बघा आता जाता जातात आमचं पेट्रोल पंप संपलंय आणि हा भाऊ आपला इथे गाडीला धक्का मारत नाही हेच चाललंय. आणि इथे पेट्रोल पंप आम्ही बघितलं ते काहीतरी 700 की 800 मीटर्सवर दाखवत आहे. सो ते इथून आपल्याला पहिला जावं लागेल, पेट्रोल भरावं लागेल. गाईज फायनली आपण धक्का मारत मारत पोचलो आहे पेट्रोल पंपवरती. ऑलमोस्ट 900 की 800 मीटर काहीतरी होतं आणि पोचलो. आता टाकी फुल करूया डायरेक्टली आणि निघूया मग सनसनाट एकदम. काहीतरी पियायला पिऊया. आपला अर्धा ग्रुप जो आहे तो निघून गेला पुढे. तो पेट्रोल भरून झालं आहे आपला इकडे आता. सो गाईज फायनली आपण आता पोचलो आहे जेटीवरती. आणि जेटी मध्येच आपल्याला लागलेली मोरावरती उरणमध्ये. आणि आता आपण इथून जाणार आहोत, म्हणजे इथून आपल्याला डायरेक्टली बोट आहे जी आता आपल्याला इथे लागणार आहे. ती आपल्याला घेऊन जाणार आहे डायरेक्टली आपल्याला अलिबागला. सो डायरेक्टली आता गाडी आतमध्ये टाकल्यानंतर जेटीमध्ये बसल्यावर आपण तुम्हाला दाखवूया पुढचा सीन काय आहे. आणि खूप मजा येणार आहे, खूप एन्जॉय करणार आहोत आपण इथे. सो गाईज आता एवढी तहान लागलेली ना, तर आम्ही कधीपासून काय ना काहीतरी ना मध्ये थांबून पितोच आहे. पण आता इथे मध्ये बघू शकता आम्ही इथे मध्येच थांबलो. आणि इथे हे कुल्फीचं काहीतरी म्हणजे कुल्फीचं दुकान आहे. ऑलमोस्ट हे लोक इथे पूर्ण बनवतात आतमध्ये कुल्फी वगैरे. स्वतः विचार केला तर जरा कुल्फी खाऊ, कारण का पाणी, थंडा, थम्सअप, निंबू सरबत, सोडा आणि काय काय पियालो रे आपण, ते ऑरेंजवाला परत कुठचा तरी एक सोडा तो. आता फायनली एक कुल्फी खायला थांबलो आहे. तहान खूपच बेकार आली लागते कारण का ऊन खूप आहे त्यामुळे. सो चला खाऊया आणि निघूया फटाफट. ऑलराईट गाईज, सो कालच्या नंतर डायरेक्टली आपण आज व्लॉग कंटिन्यू करतोय. हा नेक्स्ट डे असणार आहे बिकॉज काल आम्ही एवढे थकलेलो ना, आणि फोनमध्ये चार्जिंग नव्हती काय नाही, मी इथे इलेक्ट्रिसिटी पण गेलेली. सो त्यामुळे काल काही शूटच नाही करायला भेटलं बिकॉज आपला फोन स्विच ऑफ झालेला. सो बेसिकली आता आम्ही अलिबागमध्येच आहोत आणि तुम्ही मागे सीन बघू शकतात. हे माझ्या मित्राचं घर आहे इथे आतमध्ये आणि मी बाल्कनीमध्ये उभं आहे सध्या. आणि मागचा व्ह्यू बघा, फुल ग्रीनरी, फुल जंगल आहे बघा, एक नंबर व्ह्यू आहे. पूर्ण जंगलच जंगल आहे. सो बघायला एकदम एक नंबर वाटतं. आणि आज आपण व्लॉग पुन्हा हा कंटिन्यू करणार आहोत. सो मी तुम्हाला दाखवतो आपल्याबरोबर कोण कोण आहे. आणि सगळे झोपले आता, सकाळचे काहीतरी 6 वाजलेत, 6:15. फोन म्हणजे वॉच तर नाही हातात, पण 6:15 वाजलेत आणि सगळे झोपलेत. मी आणि 1-2 जण आहेत, आम्ही टोटल 8-9 जण आहोत. आणि फक्त 2 की 3 जण आहोत जे उठलेत आता, आणि बाकी सगळे झोपलेत. फेस आणि आवाज एकदम वेगळाच येत असेल आय बिलीव्ह बिकॉज जस्ट झोपून उठलं. आणि हा बघा एक गेला वॉशरूममध्ये. मी आता बॅक कॅमेरा टर्न करतो आणि तुम्हाला दाखवतो की अजून आपल्याबरोबर कोण कोण आहे, त्यांनी बाकी पब्लिक काय करते ते. ठीक आहे.
ऑलमोस्ट बाकी पब्लिक जी आहे ती झोपलीच आणि त्या लोकांना माहिती नाही आहे की मी आता त्यांचा व्हिडिओ जो आहे तो शूट करणार आहे. पण तरी पण मी तुम्हाला दाखवणार बिकॉज त्या लोकांना नंतर व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल ना तेव्हा त्या लोकांना माहिती पडणार आहे इथे काय सीन झाला त्या लोकांबरोबर. सो मी तुम्हाला आधी इकडचा सीन दाखवतो. इथे सीन बघा काय एक नंबर आहे. थांबा बॅक हो हे बघा फुल जंगल. भावाचं घर जे आहे तिथे 4th फ्लोअरला आहे आणि ही झाडं बघा बिल्डिंगपेक्षा उंच म्हणजे 5th फ्लोअर 6th फ्लोअरच्या वर भाव आहे. काही बोला पण जागा एक नंबर आहे. आणि समोरच इथे ह्या साईडला बाजूलाच आपला एकदम बीच आहे म्हणजे 4-5 मिनिटं चालत जायचं आपल्याला आणि बीच अलिबाग रेवदंडा बीच. सो हे बघा हा इथे आहे लिवाय पॉटर हे झोपलाय. अभिषेक भाऊ आपला सतीश तर काय म्हणजे जलपरा वाटतोय असा झोपलाय. हा किचन अक्षय भाई निखिल भाई रचित भाई. हा इथे आहे बिल्टन अँड इथून पण येऊ बघा हा बाल्कनी मधनं एक नंबर वाटतोय. सो आता प्लॅन झाला आमचा की आम्ही जाणार आहोत बीचला आणि बीचवरती जाऊन मे बी आपण क्रिकेट वगैरे खेळू किंवा थोडंफार एन्जॉय करू. पण मी तुम्हाला आज रेवदंडा बीच दाखवेन इथे एक्सप्लोअर करून. 2च बाईक आहेत बिकॉज तुम्हाला जसं माहिती आहे अर्धी पब्लिक तर झोपलेली आहे. राईट गाईज सो फायनली आता रेडी झालोय. ऑलमोस्ट अर्धी पब्लिक जी आहे ते सगळे झोपलेत 6-7 जण आणि आम्ही फक्त 4च जण जातोय बिकॉज कोण उठायलाच नाही बघायला. सगळ्यांना झोपायला थोडे दूर बाई सोने दे बाजूमध्ये. बट आम्ही 4च एक्सप्लोअर करू मजे करू आणि आता डायरेक्ट निघूया. रेडी वगैरे आता झालोय मी. ऐकला गाईच आवाज तुम्ही. आणि आम्ही 4च हे 3 आणि मी एक. सो भाई काढ फटफट गाडी निघूया सर. आणि हा जो आहे ना लिवाय पॉटर तो गाडीला कोणाला हातच नाही लावला. हा जो मागे बघतोय ना हा चष्मेवाला जरा तुम्ही आधी बघितलं असेल झोपताना तो हा जो हाय करतोय तो एक नंबरचा हरामी माणूस आहे. ठीक आहे काय नाही पण चला जाऊया आता. आपल्याकडे काय ऑप्शन नाही त्याच्याच गाडीने आपण जाणार आहोत. सो गाईज आता आम्ही निघालो आहे राईडसाठी. राईड म्हणजे बीचसाठी आणि बीचवरती पोहोचत आपण पूर्ण व्हिडिओ दाखवला. आणि सध्या 2च बाईक आहेत बिकॉज तुम्हाला जसं माहिती आहे अर्धी पब्लिक तर झोपलेली आहे. बट ठीक आहे चालेल. तर आम्ही विचार केला आम्ही 4च निघू 4च एन्जॉय करू. आमचा हा पण प्लॅन होता की अर्ली मॉर्निंगमध्ये जाऊन बीचवरती क्रिकेट खेळणार आहोत. सो फायनली आपण आता बीचवरती पोहोचणार आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही ऑलरेडी इथे पब्लिक आली आहे एन्जॉय करते आहे आणि आता आम्ही पण करू. आणि हा आहे आपला रेवदंडा बीच. सो एक नंबर व्ह्यू आहे. इथे तुम्हाला कोण दिसत नाही असेल पण मी तुम्हाला झूम इन करून दाखवतो थांबा. सो हे बघा इथे थोडीफार पब्लिक आहेतच बट लांबून आपल्याला काही दिसत नाही. पण जवळ गेल्यावर बघा एक नंबर व्ह्यू आहे. गाईस काय व्ह्यू वाटतोय ते मागे बघतील पूर्ण ढग जे आहेत ते निळे खालती व्हाईट एकदम वाळू. अँड आपले मित्र सोबत हे 2 जण इथे आहेत. एक जण इथे व्लॉग बनवतोय आणि इथे आता मागे सनराईज होतोय. राईट आता तुम्हाला दिसणार नाही नीट बट सनराईज जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला एकदम क्लिअर व्यवस्थित दाखवेन. अँड बाकी पब्लिक काय करते काय माहिती यार. एवढ्या वेळ झोपून राहिलेत काय एन्जॉय करणार आहे काय बोलू आता. पण ठीक आहे चालेल. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कसा वाटतोय व्लॉग. आणि मेन सिरियसली सॉरी बिकॉज कालचं जर व्लॉग पूर्ण रेकॉर्ड केलं असतं ना तर खरोखर खूपच मजा आली असती. बिकॉज काल मस्त एकदम मी एन्जॉय केलेलं. पण सीन असं झाला की लाईट नव्हती चार्ज करायला नाही भेटला फोन स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे. आणि मेन आम्ही एवढं थकलेलो ना कारण का काल जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं नाईट करून आलेलो आम्ही. म्हणजे ऑलमोस्ट अर्ध्या पब्लिकचा लॉगआउट 2:30ला होता नाईटला आणि माझा जो होता तो 10 to 7 शिफ्ट आहे. तर मी रात्री 10ला जातो सकाळी 7ला लॉगआउट असतो. त्याच्यानंतर आम्ही खूप मगजमारी करून आम्ही निघालो बिकॉज गाडीचा थोडा सीन होता आणि मला विरारला जाऊन बाईक आणायचं म्हणजे पूर्ण खूप त्रास. बिकॉज मी ऑफिस आहे राम मंदिरला गोरेगावला आणि तिथून परत विरारला जावा बाईक घेऊन परत इथे या रिटर्न.
असं. सो आम्ही परत मीरा रोडला गेलो. मीरा रोडवरनं एक बाईक घेतली. परत सेंटाक्रूजला गेलो. सेंटाक्रूजवरनं मी सतीशला पिकअप केलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि सतीश भाई जो पण मॅप बघून रस्ता सांगतोय ना, पुढे निघून जातोय. नंतर 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर नंतर बोलतोय भाई मागे गेलं मागचा लेफ्ट होता मागचा राईट होता असं. सो खूप सीन झाला. तर ठीक आहे. पण आणि फोनची बॅटरी, आपला फोन पण माहिती तुम्हाला खूप जुना झालाय. सो फोनची बॅटरी वगैरे पण संपत आलेली आणि ऑलमोस्ट संपलेलीच. सो त्या रिझनमुळे आपल्याला जास्त व्लॉग शूट करायला नाही भेटला. बट आपण आज करूया, आज एन्जॉय करूया. आणि व्लॉग जो आहे तो आय गेस कदाचित मोठा होईल, पण काही नाही, बघूया जे जसं असेल थोडंसं ॲडजस्ट करू आपण. मेन पार्ट जे आहेत ते टाकूया कट करून. सो पब्लिक आपली जी आहे ती चालेल. इथून बघा ना काय एक नंबर येऊ वाटतोय ना असं साईडनी. ठीक आहे, तर चला दाखवतो तुम्हाला आता बीच एक्झॅक्टली कसा आहे आणि कसा आहे तो. आणि आहे एक बऱ्यापैकी खूप म्हणजे मस्त चांगली वाईब येते. आणि हा बघा आता सनराईज होणार आहेत ना, हळूहळू वर येतोय. आता 1 मिनिटं आधी मी बघितलेलं ना तिथून येत होता तेव्हा तो झाडांच्या वरती दिसत पण नव्हता, पण आता दिसायला लागले थोडा. आणि हे बघा हे तिघं इथे मस्त काय फोटोशूट वगैरे ह्या लोकांचं चालू आहे. फुल झूम इन केलं मी. ही लोक आहे बघा किती मागे बघा, एवढे लांब आहेत, पण मी तुम्हाला पूर्ण झूम करून दाखवते. सो हा आहे आपला बीच. आता तुम्हाला इथे अजून वेगळं काही दाखवण्यासारखं काही आहेच नाही वेगळं. आणि आपल्याला काही डिटेल्स इकडची माहिती नाही की मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ की भाई इकडे हे आहे इकडे ते आहे. सो हा सगळा सीन आहे. मी तुम्हाला मगाशी बोलत होतं ह्याला काय बोलतात मला माहीत नव्हतं, पण आता मी जस्ट विघ्नेशला विचारलं आणि भाऊ आपला बोलला याला बोलतात बेचकी. बेचकी जी आपण लहानपणी खेळायचो म्हणजे दगड मारायचो ती माहिती आहे, पण याला बेचकी बोलतात ते नव्हतं माहिती. सो ॲक्च्युअल बीच, ॲक्च्युअल समुद्र लिवाय म्हणजे मजबूत एकदम मस्त. मिल्टन भाऊ आपला फुल आतमध्ये चाललाय थोडासा म्हणजे थोडासाच गेलाय. डोकऱ्या एवढ्या पाण्यामध्ये पण नाही गेलाय. पण या टायमाला अर्ली मॉर्निंग खूप मस्त मजा येते. हे बघा ना इथे ही फॅमिली बघा मस्त इथे बसली आणि त्यांचा हा बाबू छोटासा थोड्याच्या पाण्यात मस्त एन्जॉय करत होता. हे आमचे 2 बाबू इथे एन्जॉय करतात. सो गाईज फायनली निघायचा प्लॅन झाला आहे आणि आता आपण निघालो आहोत. मॅनेजिंग डायरेक्टर माझ्याबरोबरच आहे. अँड क्लिअरिटी ती बघा एक नंबर आहे. अँड हे आपल्या बाईकच्या मागे आहेत. सो गाडी काढूया निघूया. प्लॅन झाला आहे की आजूबाजूचा एरिया आहे तो एक्सप्लोअर करूया. सो बघूया कसं काय आहे आजूबाजूला. फेस खूप डल झाला आहे टॅन वगैरे, पण ठीक आहे बिकॉज खूप ट्रॅव्हल केलं आहे आणि पहिलाच आपण फटे गोरे आहोत. सो काही नाही, बाईक काढूया आपल्या. हे बघा आता हलायचं नावच नाही घेता लिवाय, खूप हरामी आहे. स्वतः गाडी काढूया जाऊया. आजूबाजूचे जे गावं किंवा इकडचा एरिया आहे तो थोडा एक्सप्लोअर करू. काय आहे काय नाही. हा रुचा दादा तो थोडा एक्सप्लोअर करूया इथे. अँड काहीतरी नाश्ता वगैरे करूया. आणि विघ्नेश जो आहे विघ्नेशचंच घर इथे आहे. सो विघ्नेश बोलत होता की इथे बाजूला एक बिर्ला मंदिर आहे, तर बघूया आत्ता गेलो तर आत्ता जाऊ किंवा नंतर जी बाकी पब्लिक आहे ती लोक उठल्यानंतर तिकडे तेव्हा जाऊया. सो काही फिक्स नाही, बट आजूबाजूचा एरिया तो एक्सप्लोअर करूया आणि ते तुम्हाला आता आपण दाखवूया. ठीक आहे. सो चला आता बाईक मी चालवतो थोड्या वेळ अँड मिल्टनला मजा घेऊ द्या मागे बसेल. सो गाईज जस्ट आम्ही आता पुढे जरा एक्सप्लोअर करून आलो. मे बी व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही झाला मला काय आयडिया नाही बिकॉज. सो आम्हाला काहीच खायला नाही भेटलं आणि भूक ना खूप मजबूत वाली लागली. सो गाईज लिवाई गेल्या तिथे आता चहा आणायला. मिल्टन भाऊ आपला इथे पोहे खातोय. हे आहेत आपले पोहे. पोह्याच्या वरती टाकलाय मी आपले बालाजी वेफर्स रेडवाले थोडे करंजी अजून मस्त लागतील. सो गाईज अँड मेकिंग ऑफ भुर्जी. आणि आत्ता जस्ट लाईट आली आहे 5 मिनिटं आधी. 1-1.5 तासासाठी काहीतरी लाईट नव्हती ना भाई. स्वतः फोन चार्जिंगला लावूया थोडा चार्ज होते. अँड सो गाईज आता आम्ही इथे थांबणार होतो जेवायसाठी, बट इथे ही लोक बोलतात की 15 to 20 मिनिट्स लागणार आहे. सो त्यामुळे आता परत आम्ही सगळे रिटर्न निघतोय. इथे अर्धी पब्लिक आहे, इथे आपली गाडी. स्वतः विचार केला पुढे जाऊन पुढे कुठेतरी बसूया आणि पुढे काहीतरी खाऊया. स्वतः इथे निघूया आणि डायरेक्ट पुढेच भेटूया. जिथे मगाशी जे रेस्टॉरंटमध्ये बसलो आपण तिथे तर नाही खाल्लं, पण आता आपण डायरेक्टली आलो इथे हायवेला मध्ये थांबलो आहे चायनीजच्या गाडीवर बिकॉज कुठे काहीच भेटत नव्हतं. चायनीज खाऊन डायरेक्टली निघूया भाऊच्या धक्क्यावर नाही रेवसला, आणि रेवसवरनं आपण जाऊया भाऊच्या धक्क्यावर. फायनली आता आपण रेवास जेटीला पोचलो आहे
भाई काल चालू होतंय, तू काय विचारलंच नाही काय नाही. आता आम्ही विचारते बोलते कालपासून चालू आहे. आता 1-1.5 तासात आपण इथनं डायरेक्ट पाहू शकतो. आली बाय चापा लिहिलो एक बारे. सो गाईज ऑलमोस्ट आता आपण आलो आहोत पोचायला. तुम्हाला मी इथून या साईडने दाखवतो. आपला आहे पाहू शकत ना, थोड्याच वेळ म्हणजे सेकंड्स किंवा 2-3 मिनटं बघा आपण भाऊच्या धक्क्यावरती पोहोचू. समोरच आहे आणि नजारा बघायचा आणि आपली सगळी पब्लिक. गाईज फायनली आता आपण इथे पोहोचलो आहोत डॉकयार्डला आणि सगळ्या आता गाड्या खाली करतात. आणि गाड्या खाली बघायच्या, आम्ही आलेलो यावाल्या बोटीतनं आणि इथून मग ह्या बोटमध्ये या बाजूच्या तिथून मग इथे वरती सोडतात. आता बाजूला मी ही बाईक दाखवतो बघा, FZ.